राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव या ठिकाणी विद्यार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांचे स्वागत करून सत्कार केला। त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या फलकाचे अनावरण आमदार आशुतोष काळे व प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर सह्यांची मोहीम राबवण्यात आली। यावेळी श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोपरगाव शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम म्हणाले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने हा संघटनात्मक दौरा आम्ही उत्तर महाराष्ट्रात चालू केला आहे। अंमळनेरपासून हा दौरा चालू झाला आहे। आज कोपरगावमध्ये आम्ही आशुतोष दादा काळे यांच्या मतदारसंघात आहोत। पुढील दौरा हा नगर शहर आमदार संग्रामभाई जगताप, तसा तो पुढे मराठवाड्यात जाणार आहे। कारण या दौऱ्याचा उद्देश एक आहे की विद्यार्थी संघटनेमध्ये पुन्हा एकदा ती नवचेतना असावी। येणाऱ्या विधानसभा फेस करण्यासाठी जवळपास राज्यभरामध्ये 60 लाखाहून अधिक नवीन मतदार आहे, जो विद्यार्थी आहे। आणि आदरणीय अजितदादांनी त्यांच्या 10व्या अर्थसंकल्पात जे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने निर्णय घेतले ते निर्णय खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे या दौऱ्यात येतो। उदाहरणार्थ युवा प्रशिक्षण, रोजगार वेतन भत्ता असेल किंवा शेतकऱ्यांसाठी मागचं वीज बिल भरायचं नाही, पुढचं येणार नाही, किंवा लाडकी बहीण योजना असेल किंवा महिला सक्षमीकरणासाठी घेतलेल्या अनेक योजना असेल किंवा लेख लाडकी बहीण असेल, या योजना खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे किंवा मुलींना मोफत शिक्षण असेल, या योजना इथपर्यंत पोहोचल्या पाहिजे। म्हणून हा दौरा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने संघटनात्मक दौरा हा विधानसभेवैध आम्ही राज्यभर करतो आहे। त्याच्यातून योजना पोहोचवणं हा एक हेतू आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अजितदादांकडनं असतील किंवा महायुती सरकारकडनं असतील विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्या काय अडचणी हे देखील जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे। आमदार आशुतोष दादा काळे म्हणाले, प्रशांत कदम यांचा दौरा कोपरगाव मतदारसंघामध्ये आलेला आहे। या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचं SHGM कॉलेज इथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची शाखेचं उद्घाटन, तसेच सर्व योजनेची माहिती आणि या योजनेला पाठिंबा याची सह्यांची मोहीम या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। तर मी कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्षांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या दौऱ्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा देतो। ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचतील किंवा विद्यार्थ्यांच्या काही अपेक्षा असतील त्या देखील हे शासन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करू, अशा प्रकारचा शब्द देखील या निमित्ताने देतो। त्यांचे स्वागत करतो। धन्यवाद। या प्रसंगी कृष्ण आडव म्हणाले, आज अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांची शाखा SHGM कॉलेज इथं स्थापन करण्यात आलेली आहे। या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या प्रदेशचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी कदम साहेब, तसेच या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा हे उपस्थित आहे। यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये या शाखेच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरणं हे तळागाळातील विद्यार्थ्यांना कामं येतील आणि पक्षाचे ध्येय धोरणं जे आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना कसे जास्तीत जास्त त्याचा लाभ मिळवून देता येतील या शाखेच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी प्रयत्न करतील। मी सर्व जे आजच्या शाखेचे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांना यानिमित्त शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून पक्षाचे आणि आशुतोष दादांचे हात बळकट निश्चित होतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।